नमस्कार सर्वांना, सेटफिट हेल्थ क्लबच्या सांधन व्हॅली ट्रेकमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर सेटफिट फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं वेलकम. आणि खरं तर व्लॉग लेट करतोय पण आठवणींना पुन्हा उजाला मिळतोय, हेच महत्त्वाचं. गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली की जय. ऑल इज वेल. हो सगळं झालं. गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली की जय. एकापेक्षा एक हौशी असल्यामुळे फुल फक्त गाणी लागायची फुरसत होती. फुल सगळे धिंगाणा करत पहिल्यापासून शेवटपर्यंत. बघा कसे मामा बघतात, अरे चाललंय काय. लंच ब्रेक. तर मला वाटतं आत्ता वाजले 3 आणि आता आम्ही जेवणाचा ब्रेक घेतला मस्तपैकी. आहे जीवन शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट. आज गणेश जयंती असल्यामुळे सगळं व्हेज जेवण. तर आता आम्ही निघालो परत भंडारदरा. ओझरचा गणपती आम्ही उद्या रिटर्न येताना प्लॅन करतोय इन, त्याच्यामुळे जर पॉसिबल झालं तर तो उद्या करेल. आता निघालो आम्ही भंडारदरा डॅम डायरेक्ट. पहिल्या दिवसामध्ये दुपारच्या जेवणानंतर आम्ही निघालो भंडारदरा डॅमवरती. भंडारदरा डॅमवरती आम्ही बोटिंग केलं. खूप धमाल आली, मजा आली आणि व्ह्यू हा सनसेटचा होता, त्यामुळे खरंच खूप भारी फिलिंग्स. सो गाईज, इकडे बघा, इकडे बघा. या बाजूला दिसणार नाही पण तिकडे एक बांबून एक चुळका आहे. आणि हा समोर जो दिसतोय तो रतनगड किल्ला. समोरचा जो नेडवाला पॉईंट दिसतोय ना, तो पूर्ण रतनगड किल्ला आहे. त्यानंतर त्याच्या समोरचा आहे तो कुंटी सुळका सोडला. इथून या बाजूला खाली आलो आपण या डोंगराच्या इथे, तर इथे आपलं सामरत आणि सांधन व्हॅली जिथे आपण चाललोय आता. आणि त्यानंतर ही जी बाजूला डोंगरांग दिसते सरळ पूर्ण ही एका रांगेत, हे AM के ट्रेक, अलंग मदन कुलंग बोलतात ना, रेंज ट्रेक ते. त्यानंतर हा समोरचा जो सर्वांचा डोम सारखा पीक दिसतोय ना, तो आहे. जे आमच्यासोबत होते ट्रेक गाईड करणारे, ते स्वामी असं त्यांचं नाव होतं, पण त्यांना लुक वाईज आम्ही शेखावत चालू केलं होतं. त्यांनी थोडंसं गाईड केलं त्या भंडारदरा डॅमवरून जे काही व्ह्यू आणि काय आपलं दिसतं ठिकाण त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर हा एक छोटा गेट आहे आणि इथे तुम्हाला एक थोडे 200 रुपये पे करून तुम्हाला एंट्री करावी लागते. हा डान्स करत धिंगाणा करत आम्ही निघालो पुढे ओंकारेश्वर मंदिराला. सो पहिल्यांदा सकाळी ट्रिप आमची निघाली त्यावेळेस आम्ही भंडारदरा डॅम केलं आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर टेम्पल तिथेच जवळपास होतं. दर्शन घेऊन महादेवांचं आम्ही परत पुढे निघालो. आणि फायनली जिथे आम्हाला स्टे करायचा होता त्या गावात आम्ही पोचलो. आणि खरंच इथे राहणीमान लोकांचं खूप साधं सिंपल. त्याच्यानंतर आम्ही कॅम्पिंगला गेलो, बोनफायर चालू केलं. बोनफायर त्याच्यानंतर गप्पा टप्पा केल्या, सगळेजण जेवलो. त्याच्यानंतर खूप धमाल आली. प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईफमधले अनुभव शेअर केले. काही लोक रडले, काही लोक हसले आणि खरंच हा एक वेगळा अनुभव होता. ट्रेकचा दुसरा दिवस सांधन व्हॅली रॅपलिंग आणि ट्रेक होता. महत्त्वाची गोष्ट, ट्रेकच्या सुरुवातीला सूचना ज्या की फॉलो केल्याच पाहिजे लोकांनी, शेखावत सरांनी दिल्या. पर्सन हमें 5 से 6 मिनट रैपलिंग करने में जाएगी. कोई कम टाइम में करता है वो हमारा प्लस पॉइंट है, बट एटलीस्ट हम लोग 5 से 6 मिनट पकड़ के चलेंगे कि रैपलिंग जाएगा. कोई रैपलिंग स्किप नहीं करेगा. जो स्किप. अँड देन फायनली म्हणजे सॅटर्डेला प्रवास चालू केला होता ज्या ट्रेकसाठी, जे रॅपलिंग करायचं होतं त्याच्यासाठी. एक्साइटमेंट होती, सगळे खुश होते. पुढे काय आहे आणि कसं आहे हे सगळे इमॅजिन करून सगळे जात होते, चालत होते आणि खूप
एक्साइटमेंट लोकांमध्ये होती, सगळ्यांमध्ये होती, कारण रॅपलिंग बऱ्यापैकी लोक हे पहिल्यांदाच करणार होते. आणि आम्ही निघालो. थोडंसं वॉकिंग डिस्टन्स होतं जिथे आपला ट्रेक स्टार्ट होणार होता. हे काय जिथून रॅपलिंग करून तुम्ही खाली उतरता तिथून पुढे तुमचा ट्रेक स्टार्ट होतो. सो रॅपलिंगच्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी थोडासा वेळ लागतो, एक 10-15 मिनटं. तिथून तुम्ही रॅपलिंग करायचं खाली उतरून मग तुम्ही ट्रेक स्टार्ट करू शकताय. या ठिकाणाहून तुम्ही डावीकडे जो चढ बघताय तिकडून रॅपलिंगचा स्पॉट आहे. वरून तुम्ही तिकडे खाली उतरू शकता रॅपलिंगने. आणि ज्यांना रॅपलिंगची भीती वाटते आणि ज्यांना करायचं नसतं ते पुढे खाली जातात. सो आम्ही रॅपलिंगच्या स्पॉटला पोहोचलो. आगाऊपणा बोलायला सुचतो का जास्ती तुला? हो त्यासाठीच होते. इकडे बघ ना समृद्धी, जास्ती मोठं बोलायला जमतं का तुला? पिना मारायला जमतात का पिना? फायनली रॅपलिंग स्टार्ट झालं. आमच्या सगळ्या मुलांनी रॅपलिंग केलं आणि हा चिमुकला बघू शकताय, अगदी त्याचं धाडस पण बघू शकता. अरे बाप रे, हॅट्स ऑफ. तो खाली उतरलाही व्यवस्थित आणि खूप छान. त्याच्या आईवडिलांचं खरं तर कौतुक की बाबा ह्या गोष्टी धाडसाने त्याला करायला. हे रॅपलिंग मी करणार आहे, मला भीती वाटते, पण प्रशांत सर बोलले केलं नाही तर बोलणार नाही, बट मी करणार आहे. म्हणून तुम्ही बोलणार म्हणून मी करणार आहे. थोडासा हट्ट मात्र मी पण करतो बरं का, कारण गायत्री जसं म्हणाली की मी म्हटलंय म्हणून मी करणार नाही तर बोलणार नाही. हो, कारण हे दिवस, हा रॅपलिंगचा क्षण पुन्हा आयुष्यात तुम्ही कधी कराल किंवा काय सांगता येत नाही. पुन्हा हे धाडस कधी कराल सांगता येत नाही. म्हणून आपलं मी थोडंसं हट्ट करतो. गावलीस समृद्धीला सगळे पुश करत होते. तिच्यापेक्षा कॉन्फिडन्स आम्हा लोकांना जास्त आहे. पण फायनली अटेम्प्ट फेल. समृद्धीच्या मनात आहे पहिली. रॅपलिंगला आपल्याला मला वाटते 2-2.5 तास झाले पण जाम आहे. 4 की 5 रोप आहे तिथे. ज्यांच्याकडून तुम्ही मॅनेज केले ते रोप लोक सोडतात त्यांच्या रोपवरून. त्याच्यामुळे रॅपलिंगला फार वेळ लागतो. मला वाटतं 2 ते 2.5 तासाने एका ठिकाणी. अरे एक ते काळजी खाली सोडतात. मनात खूप भीती पण भक्ती ही शक्ती है. तसे हात जोडले तसे शेखावत सरांनी आरती म्हणायला चालू केली आणि मग माझा नंबर आला. एक्साइटमेंट होती, फुल कमांडो टाईप फिलिंग येत होती कारण आतापर्यंत रॅपलिंग बघितलं होतं, आज प्रत्यक्षात करणार होतो. सो ग्लव्स, हेल्मेट, खाली सगळे आपले वाट बघत होते कोण येतंय कसं येतंय. आणि थोडंसं मी खाली गेलो आणि खालच्या आपल्या लोकांना, प्रियजनांना माझ्या वाटलं की मी येतोय, तोच दंगा चालू. राहुल गेला, त्याच्यानंतर श्री गेला, त्याच्यानंतर सर्वांचे लाडके विशू सर निघाले आणि मग आमचे बंधू प्रमोद इंगळे दादा निघाला. खरं तर हा पण पहिलाच अनुभव दादाचा, पण रॅपलिंग मात्र दादाने असं केलं की बाप रे, जसं की खतरनाक. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यासारखं रॅपलिंग केलं. रॅपलिंग झाल्यानंतर पहिलाच टप्पा थोडासा पाण्याचा लागला. काही लोकांनी शूज काढले, पण ही नाटकं फार चालणार नव्हती कारण पुढे पुन्हा पाणी होतं, कमरेपर्यंत पाणी होतं आणि तिथून जावंच लागणार होतं. त्याच्यामुळे काही लोकांनी शूज काढले, पण पुढे जाऊन ते नाविलाजाने भिजवावी लागली आणि पुन्हा आम्ही निघालो पुढे. पुढे गेल्यानंतर हे बघू शकताय, इथे जो तुम्ही अट्रॅक्शन आहे सांदन व्हॅलीचं, जो पाण्याचा छोटासा एक पॅच आहे,
इथे छोट्याशा बोटी पण असतात, तिथून जाऊ शकताय. काही लोकांना भिजायचं असतं ते तिथून जातात चालत चालत वॉक करत. साधारणपणे माझ्या छातीपर्यंत पाणी येत होतं आणि पाणी खूप थंड होतं. त्याच्यामुळे सर्वांना नीट न्यावं लागत होतं, जपून न्यावं लागत होतं. काही जण बोटीमधून बसून आले न भिजता, काही जण भिजत भिजत आले, तर काही जण पोहत मजा करत आले. त्याच्यानंतर पुन्हा ट्रेक त्या पाण्याच्या पॅच नंतर आणि देन थोडंसं पुढे वॉक करून आल्यानंतर एका पॉईंटला आम्ही थांबलो. आणि फायनली सांदनच्या एंड पॉईंटला आम्ही पोहोचलो. सांदन व्हॅलीचा ट्रेक डन झाला. येऊ शकताय, ज्यांना यायचं आहे त्यांनी मजा करू शकताय. म्हणजे हा व्ह्यू जो तुम्हाला मिळतो बघायला म्हणजे खूप छान आहे. खूप धमाल केली ह्या 2 दिवसात. आता आम्ही, मला वाटतं 1:30 वाजलं, 1:45 वाजले. आता आम्ही निघतोय पुन्हा बेसला आमच्या, आणि तिथे आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा आम्ही कोकणकडा प्लॅन करतो आणि तिकडून मग आम्ही रिटर्न पुणे निघतो. रिटर्न जाताना पुन्हा पाण्याचा पॅच, त्यातून तुम्हाला सुटका नाही आणि भिजायची खरं इच्छा नव्हती. त्याच्यामुळे 20 रुपये पर पर्सन देऊन आम्ही पुन्हा रिटर्न बोटमधून निघालो. ट्रेक कंप्लीट करून परतीचा प्रवास, जेवण केलं, सगळे फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर जवळ तिथे कोकणकडा होता. सो रिटर्न जर्नीमध्ये कोकणकडा पाहिला सर्वांनी. सेटफिट फॅमिली, खरं तर 2 दिवसांच्या या ट्रेकमध्ये जी धमाल केली, जी मजा केली, त्या आयुष्यात 2 दिवस परत कधी येतील हे माहीत नाही. पण या 2 दिवसांमध्ये जी धमाल केली, जी मस्ती केली, ते आठवल्यानंतर मात्र चेहऱ्यावरती आपसुकच हसू आणि एक आनंद निर्माण होईल. आणि बरं का, एक आपलं वैशिष्ट्य असं आहे, अगदी हरवून जातात. म्हणजे कोण किती मोठा आहे, कोण किती लहान आहे, हे सगळं काही विसरून त्या मुमेंट्स प्रत्येक जण एन्जॉय करत असतो. हा एक वेगळाच अनुभव. आणि शेवटचा तो क्षण, 2 दिवसांची सांगता, म्हणजे सगळेजण बसमधून उतरणार होते, प्रवास थकवणार होता, पण आमची पोरं कुठे थकतात. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून ते शेवट उतरेपर्यंत जो डान्सची जी एनर्जी होती प्रत्येकामध्ये, ती नॉन स्टॉप कंटिन्यू. एकदा लास्ट बाय.